जे आमदार गोपीचंद पडळकर। आज जत विधानसभा मतदारसंघाची महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा हिंदू हृदय सम्राट माननीय बसनगौडा यत्नाळकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडते। आपण कार्यक्रमाला आल्यापासून महिला जराशा एकदम नर्वस दिसतायत। भगिनी माझ्या काय भुका लागलेत का? असा एकदम तुम्हाला धरून आणल्यासारखं तुम्ही बसलाय। हात कुणाकुणाला आहेत हात वर करा। जरा जोरदार टाळ्या वाजवून यत्नाळकर पाटील साहेबांचं स्वागत करा। जोरदार वाजवा टाळ्या। ह्या टाळ्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत गेला पाहिजे। मला वाटलं तुम्ही नर्वस आहे म्हणून मी पण नर्वस बसलो होतो। बघितलं ना तुम्ही माझा चेहरा? मी म्हटलं माझ्या भगिनी हसनात बोलनात दुलनात चालनात काय झालंय नेमकं बघावं। व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय डॉक्टर रवींद्र अरळी साहेब, माननीय जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे साहेब, माननीय सुनील भैया पवार, माननीय अप्पासाहेब नामत साहेब, माननीय सरदार पाटील, माननीय अप्पासाहेब पवार, माझे मोठे बंधू आणि माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर, जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय प्रभाकर जाधव साहेब, माननीय चंद्रशेखर गोबी साहेब, माननीय टीमू येडके, माननीय राजू यादव, माननीय परसू मोरे, माननीय इथून भिसे, माननीय चुकून नाव राहिलं आपले प्रभारी अभय पाटील साहेब जे आमदार आहेत, माननीय रमेश देशपांडे, माननीय गौतम आयवळे, जयश्री शिंदे, जयश्रीताई मोरे, पापा कुंभार, बाळाबाई मळगे, माया साळे, प्रमोद हिरवे, अतुल मोरे, नंदाताई कांबळे, हेमलता चव्हाण, सुभाष कांबळे, रवींद्र मानवर, सलीम भैया गवंडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते माननीय संजय कांबळे साहेब, माननीय राघवेंद्र मानवर, रवींद्र मानवर, माननीय प्रकाश मोटे, सद्दाम मातार, माननीय डॉक्टर प्रवीण वाघमोडे, रमजान उर्फ बंटी नदाब, विक्रमभाई ताड, बसवराज चव्हाण, किरण मामा शिंदे, रावसाहेब यादव, अप्पासाहेब पवार, संतोष मोटे, मेहबूब जातकर, ममता तेली मॅडम, माननीय कलप्पा पाचंगे, माननीय जिजाबाई संकबाळ, बाळा कोळेकर, ज्योतिताई गाडगे, प्रिया मोरे, विकास बनपट्टे, ॲडव्होकेट मोरे मॅडम, ॲडव्होकेट पाटील मॅडम, माननीय भीमराव देवकर। आता बरीच मंडळी आहेत, जर कुणाचं नाव चुकून राहिलं तर माफी मागतो, नाहीतर म्हणणार तुला धावतो संध्याकाळी 100 मतं वजा करतो। माननीय माझे सहकारी मित्र शिवानंद हैबतपुरे साहेब आहेत, सुरेश शिंदे सरकारांचे सगळे सहकारी इथं उपस्थित आहेत, पत्रकार मित्र आहेत। एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या भगिनी इथं उपस्थित आहेत आणि माझे भाऊ पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि खरं तर जत शहरातले सगळे व्यापारी बांधव या सगळ्या आमच्या सांगता सभेला उपस्थित आहेत। खरं तर प्रचाराची रणधुमाळी अजून 1.5 तासानं महाराष्ट्रातली संपते। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुरळा उडलाय। कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय, सारखं टी व्हीवरती तुम्ही बघताय, सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती तुमच्या येतंय। फेसबुक कुणाकुणाचं आहे माझ्या लाडक्या बहिणीचं अकाउंट फेसबुकला? अरे वा, कुणाकुणाचे आहेत? हात वर करा, लाजू नका। बघा जमाना किती बदलला आहे। पहिलं पत्र यायचं, आपण लहान असताना पत्रास कारण की आईला नमस्कार, बाबांना नमस्कार, विनंती विशेष, मी खुशाल आहे, तुमची खुशाली कळवा, गायला खोंड झाला का, म्हशीला रेडा झाला का, गाय दूध देते का, आपण पत्रात लिहायचो, बरोबर का नाही? आता जग इतक्या जवळ आलं की मी इथं बोलत असताना अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की मी इथं काय बोलतोय। इतक्या जवळ आपण आलोय। जितके फायदे सोशल मीडियाचे आहेत तितके तोटे पण आहेत। परवा मी उमदीत बोलत असताना एक कमेंट टाकली। कमेंट काय टाकली तुम्हाला माहीत आहे? अख्ख्या तालुक्यामध्ये गोंधळ उडाला। मी लगेच पोलीस स्टेशनला गेलो, तक्रार दिली आणि त्या सगळ्या प्रकरणाची शहनिशा करण्यास सांगितलं। म्हणजे जेवढे फायदे आहेत तेवढे काही किरकोळ तोटे पण आहेत। आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की जत विधानसभा मतदारसंघ हा क्रमांकानं 288 आहे। आपल्या राज्यामध्ये आमदार किती आहेत? 288। आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक किती आहे?
288 म्हणजे राजकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आपला नंबर हा शेवटचा आहे. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीपासून या जत मतदारसंघाची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे की नाही सुरू आहे का? सुरू टीव्ही वरती सारखं जतचं येतंय का? पेपरमध्ये येते का? तुम्ही नुसत्या मालिकाच बघताय? बातम्या पण बघत जावा. जतचं सगळं चॅनल वरती सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ हा आपल्या जत विधानसभा मतदारसंघातून झाला. याचा अभिमान तुम्हाला आहे की नाही? देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचाराचा शुभारंभ जत मधून केला आणि त्यांनी बोलताना सांगितलं की इतर राजकीय पक्षांना जत विधानसभा मतदारसंघ शेवटचा असेल, पण माझ्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी हा नंबर 1 चा मतदारसंघ आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं. मग जर महाराष्ट्रामध्ये जत विधानसभा चर्चेत नंबर 1 ला असेल, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ जत मधून होत असेल नंबर 1 ला, तर मी तुम्हाला विश्वासानं सांगतो जत विधानसभा मतदारसंघ विकासामध्ये सुद्धा नंबर 1 ला आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग जत विधानसभा नंबर 1 ला आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? 20 तारखेला नंबर 1 ला जे कमळ चिन्ह आहे त्यावरती तुम्हाला बटन दाबावं लागेल. दाबणार की नाही? हात वर करून सांगा, दाबणार की नाही? बघा कॅमेऱ्यात आम्ही सगळं शूट करून घेतोय. पूर्वी लढाई राजा राजवाड्यांच्या काळामध्ये युद्ध व्हायची. पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा. राणीच्या पोटी जो जन्माला येईल तो राजगादीवरती बसायचा, बरोबर ना? मग तो नकटा असू दे, काळा असू दे, येडा असू दे, गबाळ असू दे, तो राणीच्या पोटातनं जन्माला आलाय म्हणल्यावर तो राजा होणार, त्याचा राज्याभिषेक होणार, तो गादीवरती बसणार. पण जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि संविधान आलं, आताचा राजा राणीच्या पोटातनं जन्माला येत नाही, तो ईव्हीएम मशीन मधून जन्माला येतो आणि जन्माला घालणारे सगळेजण तुम्ही माझ्या समोर बसलाय. मग तुम्ही 20 तारखेला आपला लोकशाही मधून जत विधानसभा मतदारसंघाचा राजा जन्माला घालणार आहात, तो तुम्ही विचारपूर्वक जन्माला घाला. नाहीतर नुसतं मुर्मीकरण, नुसता भ्रष्टाचार, मार्केट कमिटीतला भ्रष्टाचार, जागा शेतकऱ्याची घ्यायची पुढे करोडो रुपयांमध्ये विकायची, असला राजा तुम्ही 5 वर्ष बघितला. तसा राजा तुम्हाला पाहिजे का? पाहिजे? जरा मोठ्यानं बोला. अरे कसं फ्रेश असलं पाहिजे आपण. काय तुमच्यावर लोड आहे का? काय टेन्शन आहे का? अरे टेन्शन मुक्त करण्यासाठीच भाजपा मैदानामध्ये आहे. तुमचं शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ केलं. हे टेन्शन किती मिटवलं सांगा? कोण कोण शेतकरी आहे तिथं की ज्यांच्या नावावरती वीज कनेक्शन होतं? 5-5 लाख रुपये माफ केले. किती? 5 लाख, 3 लाख, 2 लाख सगळं माफ करून टाकलं. तुम्हाला वाटलं नुसत्या लाडक्या बहिणीला दिले का? अरे तुम्हाला 5 लाख दिलं, आता 1,500 किती महिन्याचं तुमचं माफ करून टाकलं, हिशोब करा ना. लाडक्या बहिणींपेक्षा कितीतरी पट मदत सरकारनं आपल्याला केलेली आहे. जत शहरातल्या सगळ्या लोकांना मला एक आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे. माझ्याविषयी जरा वेगवेगळ्या बातम्या इथं पसरवल्या जात आहेत की गोपीचंद गुंड आहे. ऐकलं का नाही? तुमच्या कानावर आलं का नाही? गोपीचंद गुंडागिरी करतोय. मला बघितल्यावर तुम्हाला वाटतंय का माझ्या बहिणीनो मी गुंड आहे? वाटतंय का? माझ्या दिसण्यावर तसं वाटतंय का? आता मला चंद्रशेखर गोबी साहेबांनी पाठवलं की तुमच्या हातामध्ये बेड्या असणारा एक फोटो सोशल मीडियामध्ये फिरतोय. होय, हे खरं आहे. माझ्या हातामध्ये बेड्या असणारा फोटो सोशल मीडियामध्ये फिरतोय आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण मी टेंबू योजनेचं ऑफिस फोडलं होतं शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी आणि त्याच्या बेड्या माझ्या हातामध्ये आहेत. त्याच्या बेड्या माझ्या हातामध्ये आहेत. पण हे म्हणतात बघा बेड्या. हो, मला अभिमान आहे. अरे क्रांतिकारक आहेत जे आपले देश स्वतंत्र करणारे, त्यांच्या हातामध्ये बेड्या असतात. आम्ही काय कुठं चोऱ्या करून जेलमध्ये गेलो नाही. या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढताना हा गोपीचंद पडळकर अनेक वेळा जेलमध्ये गेला. सांगलीच्या जेलमध्ये 2-2 महिने 3-3 महिने राहिला. अरे ज्या लग्नामधला प्रमुख पाहुणा, ज्या पत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं,
त्याच लग्नातल्या लोकांनी माझ्यावरती मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला आणि 2014ला मी 2 महिने सांगलीच्या कारागृहामध्ये होतो. सांगलीच्या कारागृहामध्ये 2 महिने होतो. अशा केसेस माझ्यावरती झाल्या राजकारणामध्ये. अरे मोर्चा आंदोलन, बैलगाड्याची शर्यत, माझ्यावरती केस. MPSCचं आंदोलन पुण्यामध्ये, माझ्यावरती केस. दुष्काळासाठी आंदोलन, आमच्यावरती केस. अरे याचा मला अभिमान आहे. काल त्या आमदारांनी त्यांच्या ट्विटरमधून ट्विट केलं की तुम्हाला गुंड पाहिजे का. अरे लोकांसाठी लढणारा जर गुंड असेल तर लोकांना का नको आहे. माझ्यावरती जेवढ्या केसेस आहेत त्या सगळ्या लोकांच्यासाठी आहेत. माझ्या वैयक्तिक कुठल्या केसेस नाहीत. माझ्या वैयक्तिक कुठल्या केसेस नाहीत. शेवटची केस माझ्यावरती आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या स्मारकाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते होऊ नये म्हणून पहाटे 5 वाजता जेजुरीच्या गडावरती जाऊन मी मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन केला. मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि माझ्यावरती 353 दाखल केली. मी पोलिसांना विचारलं 353 का केली. नाही म्हणले तुम्ही पोलिसाला नारळ मारला. मी म्हटलं कुठे. मी त्यांच्या पोलीस स्टेशनला गेलो. कुठे पोलीस मला दाखवा. म्हणला तो कोरोनात पोलीस मेला. ते वाईट झालं. अरे पण तुम्ही आमच्यावरती असा अन्याय करता आणि म्हणून इथं पसरवलं जातंय गोपीचंद आमदार झाला तर गुंडगिरी होईल, गोपीचंद आमदार झाला तर व्यापाऱ्यांच्या वरती अन्याय होईल. अरे या माझ्या व्यापारी भावानी मागच्या 4 महिन्यापूर्वी मला बोलावून सांगितलं जत शहरामध्ये पाणीपट्टी आणि घरपट्टी प्रचंड वाढली आहे. ज्यांना 20,000 येत होती त्यांना 2 लाख येते. ज्यांना 2,000 रुपये येत होते त्यांना 25,000ची आलेत. तुम्हाला आलती का नाही नोटीस सांगा. तुमच्या घरी 10 पट वाढलेले, 20 पट वाढलेले. मला इथले सगळे व्यापारी मित्र भेटले. मी त्यांना शब्द दिला मला 4 दिवसाचा वेळ द्या. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतो आणि त्यांना विनंती करतो की जत तालुक्यामध्ये, जत शहरामध्ये माझी गरीब लोक राहत आहेत, त्यांना ही घरपट्टी आणि पाणीपट्टी परवडणारा विषय नाही. मी चौथ्या दिवशी त्या निर्णयाला स्थगिती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आणली आणि तुमच्याकडे घरपट्टी वसूल करायला कोणीही आला नाही कर्मचारी. हे व्यापाऱ्यांनी मला सांगितलं होतं. अरे तुम्ही सांगाल ते मी ऐकतोय आणि व्यापाऱ्यांना मी आश्वस्त करतो अन्याय करणं आमचा स्वभाव नाही. अन्याय करणं आमचा स्वभाव नाही. अन्याय करणं आमच्या रक्तामध्ये नाही. बघा बोरगावच्या एका मातंग समाजाच्या मुलीवरती तिथल्या गावातल्या रंगा शिंदे नावाच्या गुंडानं अन्याय अत्याचार केला. अन्याय अत्याचार केल्यानंतर एक मेंढ्या राखणारा, ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, ज्याचा सरपंच पदाशी काही संबंध नाही, मेंढ्या राखणारा, शाळा न शिकलेल्या बापू बिरू वाटेगावकरनं कुऱ्हाड हातामध्ये घेतली, बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या रंगा शिंदेला यमशदनी पाठवला. त्या बापू बिरू वाटेगावकरच्या विचाराचा गोपीचंद पडळकर आहे. अन्याय आम्ही करणार नाही, पण जर कुणी अन्याय केला तर त्याला आम्ही अजिबात सोडणार नाही. पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जगामध्ये नाव आहे, एक आदर्श महिला राजकर्त्या म्हणून. आणि त्यांच्या राज्यामध्ये जे व्यापारी या राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यापार करतात आणि एक मध्ये जंगल होतं जायला, त्या जंगलातून जाताना तिथले गुंड लोक त्या व्यापाऱ्यांना लुटायचे, त्या व्यापाऱ्यांच्या वरती अन्याय करायचे. व्यापाऱ्यांचं जगणं मुश्किल झालं होतं, व्यापार करणं मुश्किल झालं होतं. ते सगळे गेले आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींच्याकडे तक्रार केली की आता आम्हाला व्यापार करणं शक्य नाही, आमच्यावरती हे गुंड लोक अन्याय करतायत, चुकीच्या पद्धतीने वागतायत. अहिल्या देवींनी त्यांना सांगितलं, पुण्यश्लोक अहिल्या देवीनं, की तुम्ही काळजी करू नका, मी त्या गुंडांचा बंदोबस्त करते. आणि त्या सगळ्या गुंडांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुमच्यावरती मी जबाबदारी देते की या व्यापाऱ्यांना या जंगलातून पलीकडे सुखरूपपणे न्यायचं आणि त्यांना पगार चालू केला. तिथं चोरी थांबली, तिथं गुंडगिरी थांबली. त्या लोकांनाच त्या व्यापाऱ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली. मित्रांनो, इथल्या व्यापाऱ्यांना मला सांगायचं आहे, तुम्हाला कुणी त्रास देणार नाही, तुम्ही चिंता करू नका. आमचे सगळे सहकार्य मी व्यासपीठावरनं तुम्हाला शब्द देतोय, एकाही व्यापाऱ्याच्या केसाला कुणी धक्का लावणार नाही, तुम्हाला कुणी ब्लॅकमेल करणार नाही, तुम्हाला कुणी खंडणी मागणार नाही, इथल्या डॉक्टरांना कुणी त्रास देणार नाही. जे कुणी त्रास देत असतील त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. पण असल्या अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कुणीतरी येतंय काहीतरी सांगतंय, कुणीतरी येतंय काहीतरी बोलतंय आणि वातावरण खराब करतंय. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आम्ही तुम्हाला सगळ्यांना प्रोटेक्ट करू. जत बाजारपेठेचं आणि जत शहराचं नाव
अखंड महाराष्ट्रभरामध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल असं साजेसं काम हा गोपीचंद पडळकर जत शहरासाठी आणि तालुक्यासाठी करेल। काय परिस्थिती आहे या पेठेतील? रस्ते नाहीत, गटारी नाहीत, गटारी स्वच्छ करायला नगर परिषदेचा कर्मचारी येत नाहीत, महिलांच्यासाठी शौचालय नाही। अरे बाजारात आम्ही तासभर आलो, 1.5 तास आलो, जायचं कुठं? शौचालय नाही, भाजी मंडईसाठी जागा नाही, मच्छी मार्केट नाही, मटनचं मार्केट नाही, कितीतरी विषय आहेत। स्वतंत्र वाहनतळ नाही, सगळं पार्किंग जाम। आता 2 गाड्या आल्या का पेट जाम। का नियोजन केलं नाही? का इथल्या पुढाऱ्यांनी या व्यवस्थेकडे बघितलं नाही? मी परवा इंदिरानगर मध्ये गेलो, आम्ही 40 वर्ष आम्ही इथं राहतोय, आमचं घर नावावरती नाही। मी परवा एकता नगर मध्ये गेलो, हे जमीन सरकारच्या नावावरती आहे, आम्हाला इथं घरावरती कर्ज मिळत नाही, शौचालयाची व्यवस्था नाही। दत्त कॉलनीच्या समोर जी झोपडपट्टी आहे, मदारी समाजाची लोक राहतात, 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात, तिथं कुठली व्यवस्था नाही। माझ्या माय माऊलींच्यासाठी शौचालयाची व्यवस्था नाही। इकडे उमराणी रोडला तीच परिस्थिती आहे। काय विठ्ठलनगर मधल्या अनेक भागामध्ये ती परिस्थिती आहे। घिसाडी समाजाची 25 घरं रस्त्यावरती आहेत, कुणी त्याच्याकडे बघितलं नाही। मला आमदार म्हणून निवडून द्या, या सगळ्या लोकांची व्यवस्था करून मी देतो। हा शब्द आहे माझा तुम्हाला, सगळ्या लोकांची घरकुलाची व्यवस्था करून देतो। मी नुसतं बोलतोय, आज इथं रेकॉर्ड होत आहे, मला तुमच्याकडे परत यायचं आहे। त्यामुळं विजन असणारं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे। आम्ही काम करणारी लोक आहोत, आम्ही नुसती पळणारी नुसती बोलणारी आम्ही लोक नाही आहे। तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे शहरातल्या सगळ्या मंडळींना की आज ही निवडणूक तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलेली आहेत। पुढारी माझ्या विरोधात आहेत, पुढारी माझ्यावरती खालच्या लेवलला जाऊन टीका करतायत। आता टिमूभाईने सांगितलं अपक्ष उमेदवारी का केली, कुणी केली आणि कशासाठी केली। अरे शरद पवारांचा फोन, सुप्रिया सुळेंचा फोन, जयंतरावांचा फोन गडी हरबाडून गेले। अरे यांना कुणी इथं वेळ देत नव्हतं। त्या लोकांना जर राज्य लेवलचे नेते फोन करायला लागले आणि त्यांच्या गाडीत जर डिझेल भरायला लागले तर कोणी थांबल का सांगा? माझ्या नेतृत्वाने सांगितलं होतं गोपीचंद पडळकरची राहिलेली आमदारकी आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही उमेदवारी अर्ज भरू नका। आता आमदारकीपेक्षा काय असतं सांगा? अरे मी पण राजकारण केलं 2006 पासून, मला 2020 झाले आमदार व्हायला। 10 वेळा जेलमध्ये गेलो, हजारो मोर्चे काढले, आंदोलन केली, तेव्हा कुठं आमदारकी मिळाली? तरी सुद्धा नाही। आणि मी तुम्हाला शहरातल्या आणि ग्रामीण तालुक्यातल्या लिंगायत समाजाला शब्द देतो, मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जाऊन भेटणार आहे। जर तुम्ही मला आमदार केलं तर माझी राहिलेली उमेदवारी जी आमदारकीची टर्म आहे ती लिंगायत समाजाला द्यावी, अशी मागणी मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे करणार आहे। जर असं घडलं तर तुम्ही 1 मत दिलं तर 2 आमदार तुम्हाला मिळू शकतात, 1 मत दिलं तर तुम्हाला 2 आमदार तुम्हाला मिळू शकतात। आणि त्यामुळे तुम्ही सगळे विचारपूर्वक, काळजीपूर्वक तुम्ही आमच्या सोबत राहायला पाहिजे। आज लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत, सगळ्यांच्या खात्यावरती लाडक्या बहिणीची मदत तुम्हाला मिळाली का? हात वर करा, मिळाली का? 7,500 रुपये मिळालं। दिवाळी या वर्षीची कशी झाली खरं सांगायचं? कानुलं, कापण्या, लाडू, चकल्या, फटाकड्या, कुणी जोडवी घेतली, कुणी पंजन घेतलं की नाही? सगळे ज्वेलर्स वाले खुश आहेत, सगळ्या लाडक्या बहिणी म्हणले आमच्याकडे आहेत। लाडकी बहीण योजना केल्याच्या नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, महिला नेत्यांनी एक स्टेटमेंट केलं। काय केलं की 1500 रुपये मध्ये काय होतंय, 1500 रुपये मध्ये काय होतंय? काँग्रेसचा नेता म्हणला की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करू। सुनील केदार नावाचे मंत्री, नाना पटोलेच्या जवळचा माणूस कोर्टात गेला की ही लाडकी बहीण योजना बंद करा। मग मला टीव्हीचे चॅनल वाल्यांनी विचारलं की राष्ट्रवादीच्या महिला नेत्या म्हणतायत की 1500 रुपये काय होतंय? मी त्यांना उत्तर असं दिलं, मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये बसून 1,500 रुपयाची कॉफी पिणाऱ्या, ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून 1,000 रुपयाचा चहा पिणाऱ्या, जिच्या पायामध्ये 20-25 हजाराचा सॅन्डल आहे, जिच्या डोळ्यावरती 1.5-2 लाखाचा गॉगल आहे, जिची पर्स 3-4 लाखाची आहे, तिच्या अंगावरती 5-50 हजाराची साडी आहे, तिच्यासाठी लाडकी बहीण योजना नाही आहे। ही लाडकी बहीण योजना तिच्यासाठी नाही आहे। लाडकी बहीण योजना कुणासाठी आहे की जत शहरामधल्या, इंदिरानगर मधल्या, एकता नगर मधल्या माझ्या बहिणीला थंड वाजून आली, ताप आला, तिला कणकणी आली आणि ती 4 दिवस अंतुरणाला खेळून आहे, कारण तिच्याकडे इंजेक्शन मारायला 50 रुपये नाहीत। त्या लाडक्या बहिणीसाठी ही माझी योजना आहे।
त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे. शाळेतनं पोरग आलं 6 वर्षाचं 7 वर्षाचं पहिलीतलं दुसरीतलं पळत 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 आलं, मम्मी मम्मी मला चॉकलेट घ्यायचं आहे, मला कॅडबरीसाठी 10 रुपये दे असं म्हणतंय, आणि मम्मीच्या पर्समध्ये 1 रुपया पण नाही, तिच्या डोळ्यातनं पाणी येतंय. ती त्या पोराला 10 रुपये त्याच्या हातामध्ये देऊ शकत नाही. तिच्या काळजाचा थरकाप उठतोय. पप्पाची वाट बघते. पप्पा आल्यानंतर म्हणते 10 रुपये द्या, ते पण म्हणते पगार झाला नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे की आता शाळेत पोरग पळत आलं आणि ती 10 रुपये द्या म्हटलं का 20 रुपये माझी बहीण त्याच्या हातामध्ये देईल आणि तिला सन्मान मिळेल, तिला त्याचा आनंद मिळेल. मिळेल की नाही? खरं आहे का खोटं आहे सांगा? खरं आहे की नाही? मी यूट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया बघितल्या. त्यामधली एक बोलकी प्रतिक्रिया अशी होती, ती बहीण काय म्हटली माहिती आहे का? ती म्हणते मी रक्षाबंधनला मी भाऊबीजेला माझ्या भावाकडे जाते, रक्षाबंधनला राखी बांधते, भाऊबीजेला ओवाळते, आणि मग माझ्या भावाची इच्छा असताना सुद्धा मी ओवाळताना माझ्या ताटामध्ये तो 500 रुपये टाकू शकत नाही. त्याची मस्त इच्छा आहे पण त्याच्या खिशात 500 रुपये नाहीत. रक्षाबंधनला गेल्यानंतर त्याला वाटतंय माझ्यासाठी चांगली साडी घ्यावी, पण त्याच्याकडे साडी घेण्यासाठी पैसे नाहीत. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण योजना आणली. मीच भावाला ड्रेस घेऊन गेले, आईला एक साडी घेऊन गेली, लेकीला पण साडी घेऊन गेली. ही बोलकी प्रतिक्रिया माझ्या लाडक्या बहिणीची आहे. यासाठी ही योजना आणली, यासाठी ही योजना आणली आहे. अरे आपलं सरकार महिलांच्यासाठी खूप करतंय आणि मी पण करणार आहे, मी पण करणार आहे. मी काय करणार आहे? माझ्या जत शहरातल्या माझ्या बहिणीला तिच्या हाताला काम मिळालं पाहिजे. खुर्चीवरती बसून पुढे टेबल ठेवून तिला 500-1000 रुपये घरी मिळालं पाहिजेत, असा प्रोजेक्ट मला जत मध्ये आणायचा आहे. रेडीमेड टेक्सटाईल सारखा, महिला सुतगिरणी सारखा आपण आणू शकतो की नाही आणू शकत? तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे का? मी उमदीला 2000 एकरामध्ये राज्य सरकारकडून MIDC आणले. तुम्हाला कळलंय का? उमदीच्या माळावरती 2000 एकरात MIDC, सांगलीची MIDC 166 हेक्टर मध्ये आहे, म्हणजे 400 एकरात आहे. तिथं 15,000 लोक काम करतायत. जर सांगलीच्या MIDC मध्ये 400 एकरात 15,000 लोक काम करत असतील तर उमदीच्या माळावरती 2000 एकरात किती लोक काम करतील? कुणाकुणाला गुणाकार चांगला येतोय? किती? 70 ते 75 हजार. अरे आपल्या जत तालुक्यामध्ये 10,000 पोरं बेरोजगार असतील आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून शब्द घेतलाय की त्यांनी उमदीच्या MIDC मध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प दिला पाहिजे आणि तो त्यांनी मान्य केलाय. तुम्ही मला आमदार करा, मी तिथं प्रकल्प आणतो. अरे मी म्हणतोय MIDC आणतो, ते म्हणताय तू जातीवादी आहे. मी म्हणतोय जतच्या शहरामध्ये 8-8 दिवस पाणी येत नाही, मी यांना 78 कोटीची योजना मंजूर करून दिले, ते म्हणताय तू बाहेरचा आहे. अरे मी म्हणतोय जत तालुक्यामध्ये रस्ते नाहीत, ते रस्ते करायचे आहेत, ते म्हणतोय तुम्ही इकडे यायचंच नाही, तू बाहेरच्या गावचा आहे, तुला हाकलून द्यायचंय, तुझं पार्सल आटपाडीला पाठवायचं आहे. मी बोलतोय अजेंड्यावरती आणि ते बोलतायत माझ्यावरती. मग तुम्हाला काय मान्य आहे? जत तालुक्याच्या विकासाचा अजेंडा मान्य आहे का ते विरोधक बोलतायत ते मान्य आहे? तुम्ही मला खरं सांगा. दानम्मा देवीला कोण कोण मानतं? कोण कोण देवीला जातं? हात वर करा. दानम्मा देवी आपलं कुलदैवत आहे. लाखो लोक तिथं येतात. कर्नाटक सरकारने, यत्नाळकर साहेबांच्या तिकडच्या सरकारने 11 कोटी रुपये दिले दानम्मा देवीला आणि आपल्या सरकारनं 1 पण रुपया दिला नव्हता. मला जेव्हा हे विषय डॉक्टर RD साहेबांनी, चंद्रशेखर गोपी साहेबांनी आणि पुजारी लोकांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं तुम्ही प्रस्ताव द्या, 15 दिवसाच्या आतमध्ये मी 5 कोटी रुपये आणून देतो. आणि 15 दिवसात 5 कोटी रुपये आणले. काम पण तिथं सुरू आहे. आता बिळोरला काळ भैरवाचं मंदिर आहे, झडपी काका आले, लक्ष्मण जगोंड आले, 3 कोटी रुपये पाहिजे, दिले. आता यल्लम्मा देवीचे सगळे ट्रस्टी माझ्याकडे आले होते मागच्या महिन्यामध्ये. यल्लम्मा देवी आपली आहे. यल्लम्मा देवीसाठी लाखो लोक येतात आणि त्यांचं म्हणणं होतं की या देवीसाठी काहीतरी केलं पाहिजे. मी म्हणलं ही देवी तुमची ट्रस्टची आहे, आपण सरकारशी बोलू आणि काहीतरी चांगला मार्ग काढू, काहीतरी चांगला मार्ग काढू. अरे काम करणारे आम्ही लोक आहोत. शहरामध्ये गार्डन नाही, पाहुणा आले कुठं जायचं? सुनबाईचं घरचे कोण आले, कुठं नेऊन फिरवणार तुम्ही? जागा आहे का? नाही जागा. मला आमदार करा, मी गार्डन करून देतो शहरामध्ये. तुम्ही मला आमदार करा. तुम्ही व्यायामाला गेला, व्यायामासाठी कुठं ट्रॅक आहे का? नाही आहे. मला करा आमदार. तुम्ही मला एवढं कसं काय देतोय तू एकटा? ह्याने 25-30 वर्षात दिलं नाही. मी तुम्हाला सांगतोय त्यांनी 30 वर्षात दिलं नाही, ते मी 5 वर्षात देतो. त्यासाठी माझी उमेदवारी आहे.
त्यासाठी माझी उमेदवारी आहे आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्व शक्तीनिशी बहिणीने माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवा. मी अजिबात टेन्शन घेत नाही, अजिबात काळजी करत नाही. मी लढतो त्या लोकांना, प्रस्थापितांच्या छताडावरती पाय ठेवतो, गरिबांची बाजू ठामपणे घेतो. हा माझा इतिहास आहे, तुम्ही कधी काढून बघा. मी अन्याय करणारा माणूस नाही. जत शहरातल्या लिंगायत समाजाला, बहुजन समाजाला, मग तो मराठा असेल, बौद्ध, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोसी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, माकडवाला, मर्याचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, हे जे सगळे लोक आहेत, पिंगळा जोशी, कुडमुड्या जोशी, हे हेळवी लोक, या सगळ्या लोकांना, घिसाडी लोकांना मी शब्द देतोय, लोणाऱ्यांना शब्द देतोय. अरे मी तुमचा घरचा आणि हक्काचा माणूस आहे. मी तुमचा घरचा हक्काचा माणूस आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी या सगळ्या लोकांचे विषय लावून धरलेत. या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस पाटलांचा पगार 8,500 वाढवलाय. कोतवालांचं मानधन 7,500 वाढवलंय. अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई, ग्रामपंचायतचा रोजगार सेवक, आशा वर्कर, या सगळ्या लोकांचं मानधन वाढवलंय. सगळ्यांनी जर मदत केली तर निश्चितपणे आपण जत शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो. माझे नगरसेवक मित्र सगळे येत आहेत. तुम्हाला मी शब्द देतो, नगर परिषदेची निवडणूक तोंडावरती येते. विधानसभा झाल्यानंतर तुम्ही काळजी करू नका. किमान 100 कोटी रुपयाचा निधी मी उपलब्ध करून देतो या शहरासाठी. हे शहर ड्रोन न शूट करून ठेवा म्हणून मी सांगितलंय. ड्रोन न शूट करून ठेवा. रस्ते नाहीत, गटारी नाहीत. आणि मला 1 वर्षानं जाब विचारा, आमच्या गल्लीत रस्ता झाला नाही, तुला मोठं बोलला होता चौकामध्ये सभेमध्ये, तुम्ही मला जाब विचारा. तुमच्या गल्लीतला रस्ता, तिथलं गटारी, तिथलं गार्डन, मंदिराचे सगळी सभागृह मी तुम्हाला करून देतो. कोण आजारी असेल, हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे, ब्रेनचं ऑपरेशन करायचं आहे, किडनी बदलायची आहे, माझ्या ऑफिसला तुम्ही संपर्क करा. मुंबईपर्यंत तुम्हाला नेऊन तुमचा मोफत उपचार आणून करून देतो. रेशन कार्डला 5,000 रुपये मागतोय. मी आल्यानंतर ही दलाली बंद केली आहे. रेशन कार्डला 5,000 रुपये मागतोय. MSCBचं कनेक्शन मिळत नाही. सगळी दलाली चालू आहे पोलीस स्टेशनला, तहसील कार्यालयामध्ये, तिथं पंचायत समितीला. अरे या गोपीचंदला तुम्ही निवडून द्या. मी दर महिन्याला जनता दरबार भरवतो तहसील कार्यालयाच्या समोर. दर महिन्याला एका बाजूला प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, सर्कल साहेब, तलाठी अण्णा साहेब, DYSP, PI साहेब, API साहेब, PSI साहेब, सगळे पंचायत समितीचे अधिकारी, आणि दुसऱ्या बाजूला माझ्या जत तालुक्यातली जनता. तुमचा कुणाचा प्रश्न आहे समोर करा, तुम्हाला समोर उत्तर मिळेल. सकाळी 11 वाजल्यापासून शेवट संध्याकाळ होईपर्यंत मी हलणार नाही, शेवटच्या माणसाचा प्रश्न मिटेपर्यंत. मग कोण दलाली कराल का? आमदार जर तिथं विचारत असेल, अधिकाऱ्यांना खडसावून विचारत असेल, माझ्या तालुक्यातल्या कुठल्या माणसाकडून 1 रुपया घ्यायचा नाही म्हणत असेल, तर कुणाची हिंमत होईल का तुमच्यावरती अन्याय करायची? सांगा तुम्ही, होईल का हिंमत? अरे माझ्या इथं भटके विमुक्ताची लोक आहेत, त्यांना जन्माचा दाखला नाही, त्यांना जातीचा दाखला मिळत नाही. सरकार म्हणतं 1961 पूर्वीचा पुरावा. अरे आमचा बाप पालात राहत होता, या गावातनं त्या गावात जात होता, जन्मला कुठं माहित नाही, मेला कुठं माहित नाही, झाला कुठं माहित नाही, त्याचा रेकॉर्ड नाही. जन्मल्यावरती ग्रामपंचायतला नोंद करतात, आमच्या आईला माहित नाही, आजीला माहित नाही. कसं काय मिळेल? मला आमदार करा, तुमच्या घरी आणून त्यांना दाखला द्यायला लावतो जातीचा. मला तुम्ही आमदार करा. आणि त्यामुळे बोलण्यासारखं बरंच आहे. यत्नाळकर पाटील साहेबांना बोलायचं आहे, पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. आज उद्या काही ते करू शकतात, काही करू शकतात. किती खोटं त्याला लिमिट नाही. अरे आज ते एखाद्या वेळेस गाडी दगड मारून घेतील, म्हणतील गोपीचंद मारलं, हल्ला करून घेतील, आमच्या नगरसेवकांना मारलं, कुणाच्या तरी थोबाडीत देतील, म्हणतील विठ्ठल नगर मधल्या पोरांनी मारलं. अरे काही आम्ही करत नाही, आम्ही पाया पडतोय. बाबा लोक तुम्ही शिवी दिली तर आम्ही गप बसतोय. मला तर किती शिव्या दिल्या तुम्ही युट्यूबला ऐकल्या का नाही? मी कुणाला काय बोललो का? कुणाला काय बोललो का? असं पहिल्यांदा घडतंय. मी पण असा साधा सुद्धा नाही, पण मी प्रस्थापितांना नडतो. मी प्रस्थापितांना नडतो. शरद पवारचं डोळं लागले जतला, गोपीचंदला पाडा. जयंतराव म्हणते गोपीचंदला पाडा. अरे कसा पडणार? या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली आहे, जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आहे. पडल का? सांगा, पडल का? अरे तुम्ही मला मुंबईला सन्मानानं पाठवा. या जतचा सन्मान वाढवण्याचं काम हा गोपीचंद पडळकर करेल. उद्या माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील कोणीही पोरगा मुंबईला मंत्रालयामध्ये कामाला गेला आणि अधिकाऱ्यानं त्याला विचारलं तू कुठला आहे, तो म्हटला मी 288 जतचा आहे, त्याचं काम झालं पाहिजे, असं मी काम महाराष्ट्रामध्ये करेन, असं काम मी करेन, असं काम मी करेन. काही चिंता करू नका. आपला सगळा ब्रँडच वेगळा करायचा आहे.
MH10 सांगली, आता आपल्याला MH10 जत करायचं आहे. RTOचं ऑफिस इकडे आणायचं आहे की नाही? संस्कृतीच्या हॉटेलच्या समोर आपल्या एसटीची जागा आहे, स्टँडची जागा कशी आहे बघा ना. स्टँडची जागा आहे का? त्यात काय? मला आमदार करा, 20 कोटी रुपये स्टँडला मिळवून आणून देतो आणि देखणं स्टँड तिथं बांधतो. एक ना अनेक विषय. तुम्ही म्हणणार का ह्यो सरकार आहे का? मी सरकार नाही, पण सरकारचा विश्वासू माणूस आहे. मी सरकार नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी सरकार नाही, तुमचा सच्चा लोकप्रतिनिधी असणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मी भोले महादेवाचा भक्त आहे, मी बिरोबाचा भक्त आहे, महकुबाईचा भक्त आहे, धनमदेवीचा भक्त आहे. तुम्हाला माहित आहे भोळा शंकर एकदा पावला का त्याला हिशोब करायचा कळत नाही. तो एवढा भोळा आहे, तो मलाही पावेल आणि तुम्हालाही पावेल. तुम्ही फक्त 20 तारखेला ही लढाई आहे, विचाराची लढाई आहे. त्याला काय बंदूक भालं बरचं घेऊन जायचं नाही पहिल्यासारखं युद्धावरती. पहिलं राजे रजवाडे तलवारी घेऊन जायचे, बंदुका घेऊन जायचे, तोप गोळे घेऊन जायचे लढाईला. ही लढाई आहे ती बंदूक गोळ्याची, तलवारीची, पिस्तोलची नाही. ही लढाई आहे ती एवढ्या बोटाची आहे. तुम्ही कमळ चिन्हावरचं नुसतं बटन दाबा, पटापट आपले विरोधक घायल होऊन जातील. नुसतं इतकी ताकद आहे बाबासाहेबांनी या बोटात, इतकी ताकद दिली आहे. त्याचा योग्य वापर करा. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि यत्नाळकर पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं.